इतकं वेळ चला स्टार्ट. सगळ्यांना जय शिवराय. तब्येत माझी आता बरी आहे. त्रास जाणवतोय आणखी 2-3 दिवस आराम करावाच लागणार डॉक्टरने सांगितले. शरीरात खूप त्रास होतोय. काल परवाच्याला नगर नारायणगडावरती उन्हात पाणी झाली, तिथं खूप फिरणं झालं. 900 एकरमध्ये त्यानंतर बीड जिल्ह्याचा दौरा, परभणीचा दौरा, हिंगोली आणि त्यानंतर जालना जिल्ह्याचा दौरा सलग झाला. मी खूपच अतिच शरीरात त्रास झाला. त्यामुळं काल दौरा सुरू होता. गेवराई तालुक्यातल्या बोरगाव इथं अचानक घाम यायला लागला. जसं अंग थरथर कापायला लागलं. काय व्हायला काहीच कळत नव्हतं. त्यामुळं मग कालचे दौरे रद्द करून संभाजीनगरला गॅलेक्सीमध्ये ॲडमिट झालो. आता तब्येत बरी आहे, का काळजी करायची गरज नाही. माझ्या बांधवांना सांगणं गरजेचं होतं, ते सांगेल. आणि आता 5व्या टप्प्यात सुद्धा निवडणूक, 5व्या टप्प्यातल्या निवडणुकीत आणि इथून पाठीमागे झालेल्या टप्प्यात आपण, मी किंवा माझ्या समाजानं कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो किंवा अपक्ष असो किंवा कोणी कुठले असू द्या, कुठले दुसरे धरातून वंचित असतील, सगळे कोणालाही आम्ही पाठिंबा दिलेला नाही. समाजाच्या खांद्यावर जबाबदारी. समाजानं ज्याला सहकार्य त्याला सहकार्य करावं, म्हणजे कोणालाच नाही. नाशिक जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी असे पोस्ट फिरल्यात की मी पाठिंबा दिला. मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही किंवा माझ्या समाजानं पण नाही. समाजाला जे करायचं ते त्यांनी करावं. फक्त आपल्या समाजात खूप नको हे सगळ्या बांधवांनी लक्षात घ्यावं. आपण टिकून राहायचं. ही निवडणूक येत असती जात असते, कुठेही काही होऊ नये, नाराजा होऊ देऊ नका, ही माझी समाजाला विनंती आहे. कारण दुसरा निवडून येऊन जाईल, आपल्यात नाराजी नको. जे नाशिक जिल्ह्याविषयी पण आणि सगळ्याच जिल्ह्याविषयी पण सांगतोय की आपण कोणालाच पाठिंबा दिला नाही. सगळे बांधव आपले. त्यामुळं मी या निवडणुकीतून बाहेर असल्यामुळं ना माझ्या समाजाने कोणाला दिला आहे ना मी कोणाला पाठिंबा दिलेला, कुठंच दिलेला नाही आहे. ती स्पष्टपणानं सांगतो. हे सगळ्यांना समजून घ्यावं. पण ही 5व्या टप्प्यातली निवडणूक हे मायबाप मराठा समाजाने भावनिक होऊ नका, हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगणं आहे. मराठा समाजाला भावनिक होऊ नका. हे 4 दिवस येतील, चपला सगळ्यात पाय पडतील, पुन्हा विसरून जातील. त्यामुळं आपल्या लेकरांच्या बाजूने राहा. आपल्या लेकराच्या आरक्षणाची बाजू कोण बोलतंय? सगळ्या स्वऱ्यांची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा पारित करतोय, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मग मुंबईपासून, पालघरपासून, ठाण्यापर्यंत, तिथपासून तर धुळेपर्यंत, नाशिकपर्यंत सगळ्या 5व्या टप्प्यातले असणाऱ्या मराठा समाजात सांगतो, लेकरं डोळ्यासमोर ठेवा. आपल्या लेकराला शिक्षणात अडचण यायला लागली, नोकरीत अडचणीत यायला लागली, रोजगार मिळाला नाही, आपल्या लेकरांना नोकऱ्या मिळत नाहीये. 4 दिवस भावनिक होऊन कोणाच्याही मागं पडू नका. आपल्या लेकरं डोळ्यासमोर ठेवा. शहरी भागातल्या मराठा बांधवांनाही जाहीरपणानं सांगतो, आयुष्यभर तुम्ही कष्ट करून लेकरं शिकवले तुमचे, त्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे. आरक्षणाशिवाय पर्याय नाही. आपल्या लेकरांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी एकतर्फी एका ताकदीनं उभे राहा. तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा. पण यावेळेस एक जीवन स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर ठेवून लेकराचा अन्याय विसरू नका, आपल्याला झालेला त्रास विसरू नका. आणि ज्याला पाडायचंय त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला पाडा. पण इतकं ताकदीनं यावेळेस 5व्या टप्प्यातलेही सगळ्यांकडे बातमी लक्ष ठेवून ताकदीनं सगळ्यांना पाडा, ही माझी विनंती आहे. कारण लेकरं उघडे पडू देऊ नका. हे 4 दिवस येतील, पाय पडतील, त्यांच्या आता निवडणूक झाली की पुन्हा ती विसरून जातील. आपल्याला कोणी विचारणार नाही. एकजूट दाखवा. मतात ताकद मराठ्यांनी दाखवा, ही सगळ्यांना माझी विनंती. काल जाहीर झालं की नारायणगडावर जी तुम्ही सभा घेणार होता ती स्थगित करण्यात आलेली आहे. काय नेमकं कारण आहे? ज्यावेळेस मार्चमध्ये मी